शिक्षकांना आपण सगळ्या सवलती दिल्यात, पगाराच्या व्यतिरिक्त आपण सवलती देतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून असे खोटे कागद त्यांनी तयार करून आई वडील बिमार नाहीये, स्वतः बिमार नाहीये, जिल्हा परिषद चक्रा मारतात पैसे करता, केंद्र प्रमुख विस्तार प्रमुख, आणि यांची बैठक काय होती रात्री, का रे तू माझी बदली नाही केली, तुला तर मी पैसे दिले होते, तू माझ्या बदलीचा प्रस्ताव का नाही पाठवला, तू माझे इतके पैसे, तो केंद्र प्रमुख त्याला सांगतो माझा तू मागच्या 2 महिन्याचा हप्ताच दिला नाही. आणि अशा पद्धतीने यांनी सगळ्या शिक्षणाचा खेळ खंडोबा केला. अध्यक्ष महोदय, मला सांगा हे कोणतं सायन्स आहे, आमच्याकडनं 80,000 रुपये घ्यायचे गोरगरिबांचे, आणि तुम्ही स्वतःचे मुलं 15 आणि 20,000 रुपयाच्या शिक्षकाच्या तिकीट टाकायचे, म्हणजे तुम्हाला बोलणारं कोणी राहिलं नाहीये. खोट्या संघटना करायच्या, खोट्या संघटनाच्या ताकदीवर बोलायचं. आणि दुर्दैवाने सांगतो, याच्यामध्ये आमच्या वरचे MLC चे 70 ते 80% आमदार याच्यामध्ये सामील आहेत. माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे, सगळी प्रोसिजर सुरू करून या MLC बंद करून टाकल्या पाहिजे. कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक, कशाला पाहिजे हे सगळे शिक्षक, मतदारसंघातले शिक्षक आमदार, हे सगळेच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात, खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात. पण अक्षरशः हे सगळे शहरात पळून गेले. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय तुम्ही माझी ही गोष्ट नोट करून घ्या, आम्ही तरीही त्या कोरोनाच्या कार्यकाळात त्याच गावात राहिलो, असे प्रमाणपत्र जोडले आणि 1,10,000 कोटी रुपयांचा पगार खोटा घेतला. अध्यक्ष महोदय यांनी खोटा घेतला, ते गावात नव्हते. अध्यक्ष महोदय, आणि जेव्हा ही गोष्ट सगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या लक्षात आली की मुलं ढका होत आहेत, 30% मुलं गावातले शिकत का नाही आहेत, हे सांगतात झेडपीच्या शाळा बंद करू नका, पण संख्या कमी होते. अध्यक्ष महोदय, आपले फार फार धन्यवाद. मी 101 अन्वय चर्चा आणि चर्चेमध्ये शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे शिक्षण आपल्या भारताची सर्व इकॉनॉमी जर आपण बघितली तर फक्त 2 तंबूवर आपण अध्यक्ष महोदय अवलंबून आहोत, शेती आणि शिक्षण. आणि शेतीमध्ये आपल्या अनेक अडचणी आहेत, नैसर्गिक अडचणी आहेत, काही इन्फ्राच्या अडचणी आहेत, आणि म्हणून जितकं इरिगेशन आपण करू शकतो त्याच्या फक्त 17%च आपण इरिगेशन करतो. आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतले मागे 1984 पासून की शिक्षणामध्ये आपण सगळ्यात जास्त महत्व देऊन शिक्षणावर आपण भर दिला पाहिजे. आणि याकरता सरकारने वेतन श्रेणी लागू केली, म्हणजे वित्त आयोग लागू केला, आणि त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करून शिक्षण म्हणजे 60% आपल्याला आपली आर्थिक आणि सांस्कारिक, भावनिक, बौद्धिक ही सगळी क्षमता तयार होण्यासाठी आपण शिक्षणाला महत्व दिलं. अध्यक्ष महोदय, आणि नुसतं महत्व तोंडी नाही दिलं, आपण एकमेव शिक्षण खातं असं ठेवलं आहे की ज्याच्यावर प्रमोशन नाही जरी दिलं तरी शिक्षकांना 12 वर्षानंतर त्यांची सॅलरी वाढेल. भत्ते वगैरे दरवर्षी जे वाढतात तो भाग वेगळा, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एकमेव खातं असं ठेवलं आहे की ज्याच्यावर आपण प्रमोशन नसताना सुद्धा वेतन श्रेणी आपण वाढवून देतोय. ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्याला शिक्षणा व्यतिरिक्त शिक्षकांवर आपण इतका खर्च करू लागलो सध्या, याच्याच करता की आपल्याला आपल्या ज्या पिढ्या आहेत त्या चांगल्या सक्षम बनाव्या, जगाशी त्यांनी चांगली कॉम्पिटिशन करावी, जगाच्या एकूण मार्केटिंग मध्ये आपला हिस्सा किमान 18% असावा. जगातल्या पॉप्युलेशनच्या आपण जवळपास 17 ते 18% आपलं पॉप्युलेशन. अध्यक्ष महोदय, आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सक्षम करण्यासाठी आपण शिक्षण हे धोरण देशात आणि आपल्या राज्यामध्ये महत्वाचं केलं. अध्यक्ष महोदय, आपण काय अपेक्षित आपल्याला आपलं अपेक्षित आहे शिक्षण क्षेत्राकडनं शिक्षकांनी 5 ते 17 वर्षापर्यंत शालेय शिक्षण, खास करून मी अध्यक्ष महोदय शालेय शिक्षणावर बोलतोय, शालेय शिक्षण, कारण की आपण जर बघितलं निसर्गाचा नियम आहे 5 ते 17 वर्षापर्यंत आपण जे काही शिकतो, जे काही आपल्यामध्ये कला असतात त्या जर आपण बाहेर काढल्या आणि शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष जर दिलं
आयुष्यामध्ये माझ्यात जे काही दडलेलं आहे त्याचा पूर्ण उपयोग मी माझ्याकरता घेऊ शकतो, माझ्या कुटुंबाला देऊ शकतो, माझ्या राज्याला आणि देशाला देऊ शकतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक फक्त इतक्याच शिक्षकांकरता माझ्या पूर्ण आज राज्याची सॅलरी सगळ्या खात्यांची, PWD असेल, इरिगेशन असेल, सामाजिक न्याय असेल, GAD असेल, असे एकूण 23 खात्यांची सॅलरी अध्यक्ष महोदय 50,000 कोटीच्या वरती नाही आहे. पण आपण फक्त शालेय शिक्षकांना 84,000 कोटी रुपयांची सॅलरी अध्यक्ष महोदय देऊ लागलो आपण. 84,000 कोटी रुपयांची. याच्यामध्ये फार कमी 5 ते 7,000 कोटीच फक्त बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आहे त्याच्यामध्ये. पण जवळपास 74 ते 76,000 कोटी रुपये निव्वळ आपण सॅलरीवर अध्यक्ष महोदय यांना देतोय. आणि अपेक्षित असं आहे, कायद्याने ठरवलंय, सगळे पुस्तकं नियम सगळे बनवलेत. काय बनवलेत? शिक्षकांनी गावामध्ये आपापल्या गावी मुक्कामी राहून ऍग्रीमेंट करून दिले त्यांनी आपल्याला. मुक्कामी राहून एकही मुलगा, खास करून दीन, दलित, आदिवासी, पीडित, गरीब या सगळ्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे आपण अवलंबलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकांनी जे मुलं येत नाही त्यांच्या घरी जायचं आहे, त्यांना घरून तिथून आणायचं आहे आणि त्यांना चांगलं गुणवत्तादार शिक्षण द्यायचंय. मी प्रत्येक वेळेला शिक्षण जे बोलतोय अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये गुणवत्ता ही दडलेली आहे. गुणवत्तादार शिक्षण जर दिलं तरच माझं राज्य आणि त्याचं स्वतःचं सुद्धा भलं होऊ शकतं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण साधा जर त्यांनी 5 ते 17 वर्षामध्ये त्याच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्याला वाव जर दिला गेला शिक्षकांकडून तर तो आयुष्यामध्ये कधीही मागे राहू शकणार नाही. अशी व्यवस्था अध्यक्ष महोदय आपण ऑलरेडी तयार केलेली आहे. आपण अपेक्षित काय आपल्याला आपल्या देशात, आपल्या राज्यात, खास करून महाराष्ट्राचा हिस्सा काय पाहिजे? आपण जगाच्या, मी जसं सांगितलं 17 ते 20% माल आपल्या राज्यात बनला पाहिजे. त्याचं कारण आपला देश हा एकूण लोकसंख्येच्या मी सांगितल्याप्रमाणे 17% आज हालत काय? आपल्याकडे सायकल, बाईक, कार किंवा कित्येक गोष्टीचे संशोधनाचे याचे अभाव आहेत. कारण की शिक्षणामध्ये ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान पाहिजे होतं तिथं कुठेतरी अध्यक्ष महोदय आपण कमी पडतोय. मी सांगितलं, मी 2-3 बाबी फक्त अध्यक्ष महोदय यामध्ये 2-3 प्रकारे सांगणार आहेत. एक तर काय असायला पाहिजे, काय आहे, आणि खरं म्हणजे मंत्री महोदय तर सक्षमतेने काम करतायत आल्यापासून. पण माझे काही सजेशन्स असतील की आपण कसं चालायचं आहे. आज अध्यक्ष महोदय ते जर शिक्षक गावामध्ये त्या मुलांना जर येत नसेल तर त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्यांना शिकवायचं आहे. आणि त्या शिक्षकांना ते बरोबर जातात की नाही शाळेत, ते बरोबर शिकवतात की नाही शिकवतात, याच्याकरता प्रत्येक 10 शाळांमागे आपण एक केंद्र प्रमुख ठेवलेत. त्या केंद्र प्रमुखांनी वर्षाचे 120 दिवस मुक्कामी राहायचंय गावागावामध्ये आणि त्या शिक्षकांकडून या मुलांचं सगळं शिक्षण ते करतात की नाही करतात त्याची माहिती विस्तार अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. विस्तार अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पूर्ण आकलन करून 80 दिवस वर्षाचे मुक्कामी त्यांनी राहून दर हप्त्याला ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे द्यायचं आहे. जर एखादा मुलगा सुटला, त्याला येत नाही, त्याला जर शिक्षण बरोबर येत नसेल तर यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिकवण्याची, म्हणजे त्या शिक्षकांना त्याला शिकवायला बाध्य करायचं अध्यक्ष महोदय. गावामध्ये संस्कारमय वातावरण ठेवायचे आहेत, व्यसनाधीनता कुणाची होऊ नये, सामाजिक सलोखा ठेवणे. आणि म्हणून इतकं सगळं काम आपण शिक्षकांना दिलंय. आणि म्हणून आपण त्यांना आई वडील आणि देवांपेक्षा पण मोठी पदवी दिली आहे, गुरु. आणि त्याच्या पुढे पण आपण जी लावलाय शब्द अध्यक्ष महोदय, ज्यांना आपण म्हणतो आई वडिलापेक्षा, जसं म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर महेश्वर, या म्हणजे गुरु हेच सर्वस्व आपलं आहे. इतकं मोठं पद आपण त्यांना बहाल केलेलं अध्यक्ष महोदय. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे समाजामध्ये त्यांना आपण आदर दिला पाहिजे, त्यांचा आदर असला पाहिजे. गावागावामध्ये आपण शिक्षकांना आदराने बघितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. या लेवलचं आपण त्यांना सगळ्या गोष्टी देऊ केलेल्या आहेत. परंतु आज म्हणजे आपण जी मी सांगितलं शिक्षण पद्धती जी घेतली आहे ती आपण जपानच्या धर्तीवर घेतली अध्यक्ष महोदय. जपानमध्ये सुद्धा नैसर्गिक सगळ्या संपदाचा अभाव आहे.
काही काही देश असतात इलेक्ट्रॉनिक मध्ये, इंडस्ट्रीज मध्ये, याच्यामध्ये, परंतु आपला देश शेतीप्रधान आणि जपान याच्या काही गोष्टीच्या कमतरता असल्यामुळे आपण ही सगळी वेतन श्रेणी अध्यक्ष महोदय त्यांना देऊ केलेली. आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय, आपण अक्षरशः शिक्षणापेक्षा शिक्षकांवर इतका खर्च केलाय का? कारण की ते टॅलेंट असले पाहिजे. या झालं काय, आपण जेव्हा या वेतन श्रेणी सुरू केल्या, वित्त आयोग लागू केला अध्यक्ष महोदय, बीएड कॉलेजचे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे बरेच कॉलेज आपण इथे उघडल्या गेले आणि त्यांना आपण नोकऱ्या दिल्या अध्यक्ष महोदय. नोकऱ्या दिल्यानंतर आज हालत अशी आहे की आपण जर बघितलं की आपल्या शिक्षकांना केंद्र प्रमुख, शिक्षक आणि विस्तार अधिकारी यांनी जे काम केलं पाहिजे ते अजिबात न करता फक्त कागद भरतात. केंद्र प्रमुख कधीही त्या शिक्षकांना जाऊन विचारत नाही. मी अगोदरच सांगतो अध्यक्ष महोदय, मी बोलताना जे बोलतोय ना ते 80% शिक्षकांच्या बाबतीत बोलतोय. 20% शिक्षक आमचे अगदी चांगले आहेत. आताच हिवाळी शाळेमध्ये अध्यक्ष महोदय 1000 पर्यंतचे पाढे माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना येतात. तिसरीची फक्त मुलगी आहे, त्यांना सगळ्या जगाचे सगळे देश, सगळ्या राजधान्या माहिती आहेत. आपल्या म्हणजे 1 ते 100 घटनेच्या सेक्शन त्या 4थीच्या मुलाला पाठ आहे. डायरेक्ट पे मुखपाठ सांगतात. आणि कोणत्या शाळेचं सांगतोय मी? जिल्हा परिषद शाळेचं सांगतोय. वाडे गुरुजी असतील, माझ्या मतदारसंघातले गरजे गुरुजी असतील, निफाडचे शिक्षक असतील, हिवाळी शाळा, अशा एकूण 1,500 शाळा आपल्या, किती 1,04,000 आपल्याकडे प्राथमिक शाळा आहेत अध्यक्ष महोदय आणि माध्यमिक 28,000 शाळा आहेत. त्याच्यापैकी 1500 शाळा अशा आहेत म्हणजे मॉड्यूल तयार आहे, त्या ठिकाणी अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष महोदय ऍडमिशन घ्यायला जिल्हा परिषदच्या. आता एक सोलापूर जिल्ह्यामधली शाळा आहे, त्या ठिकाणी इतके उच्च प्रतीचं शिक्षण आपलेच जिल्हा परिषदचे शिक्षक अध्यक्ष महोदय त्यांना देतात. म्हणून त्यांचे खरं म्हणजे आपण पाय जरी धुवून पिलो तरी कमी इतके चांगले शिक्षक ते अध्यक्ष महोदय. काही विडा उचललाय. माझ्या गावातले मुलं जोपर्यंत IAS होत नाही तोपर्यंत मी चप्पल सुद्धा घालणार नाही अध्यक्ष महोदय. आणि ह्या खरं म्हणजे मी सगळे नावं घेत नाही गावांचे, परंतु अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष महोदय. परंतु दुर्दैवी असं आहे की मेजॉरिटी जी आहे, मेजॉरिटी ही अगदी भयंकर अध्यक्ष महोदय. जेव्हा आपण बघितलं केंद्राच्या काही गोष्टी लक्षात आल्या, राज्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आपल्या पिढ्या सुधरत का नाहीये. मी जसं सांगितलं की गावातल्या दीन, दलित, गरीब, आदिवासी ह्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षक काय करतात अध्यक्ष महोदय? रकान्यामध्ये भरतात. गावात एकही मुलगा शिक्षणाविना शिल्लक नाहीये. आम्ही गुणवत्तेचं शिक्षण देतो. हे केंद्र प्रमुखांनी येऊन चेक करायच्या ऐवजी तेच पाठवतात आणि तेच वरती पाठवतात अध्यक्ष महोदय. आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय अध्यक्ष महोदय की ते लिहितात दर महिन्याला प्रमाणपत्र की आम्ही गावातच मुक्कामाला राहतो. सगळा सर्वे झाला अध्यक्ष महोदय, 92% शिक्षक दर महिन्याला खोटे प्रमाणपत्र देऊन बियोंना पाठवतात आणि आपली सॅलरी घेतात. आता मला सांगा अध्यक्ष महोदय, गावात संस्कार येणार कुठून? गावात हे शिक्षण शिकणार HR तर घेतात, पण समजा एखाद्या वेळेला त्यांनी HR नाकारला जरी तरी त्यांना कंपल्शन आहे तिथं राहायचं, त्यांनी अग्रीमेंट घेतलेलं आहे. आपण अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणे सांगतो, हे मला दुसरा शब्द नाही अध्यक्ष महोदय, यांनाच काही येत नाही, यांना अभ्यासक्रम माहित नाही, त्यांचे स्वतःचे अभ्यासक्रम यांना माहित नाही, त्यांच्या तासिका घेत नाहीये. आपण शिक्षक काय शिकवतात मुलांना? बाबा रे तू चोरी करू नको, तू पुस्तकावर काही खोटं लिहू नको, खोटे कागदपत्र बनवू नको. आणि हेच दर महिन्याला खोटे कागदपत्र जर बनवून देत असतील आणि जर पैसा लुटत असतील अध्यक्ष महोदय, माझा दावा आहे, मी मंत्री महोदयांना विनंती करतो, मंत्री महोदय आपण जे काही आमच्या प्रश्नाचे उत्तर देणार त्याच्यामध्ये आम्हाला आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही सुधारणा अनंत करणार आहात. पण आज काय आमच्या ज्या पिढ्या बर्बाद झाल्या आणि आम्ही जे बोलतोय, मी जितकं बोलतोय ते पुराव्यानिशी बोलतोय अध्यक्ष महोदय. जर हे खरं असेल तर मागच्या मध्ये 30,000 कोटी रुपयाचा यांनी HRA फुकटचा आम्ही त्या गावातच राहतो असा करून केलेला आहे. यांच्याकडनं ते 30,000 कोटी रुपये तुम्ही वसूल केलंच पाहिजे. अध्यक्ष महोदय तुम्हाला भयानक गोष्ट सांगतो, कोरोनामध्ये आपला RT काय सांगतो, राईट टू एज्युकेशन, आपत्ती व्यवस्थापन, इलेक्शन
आणि जनगणना हे त्यांना कंपल्सरी आहे. ते सांगतात आम्हाला बरेच कामं आहे, 105 कामं आहे, 104 कामं आहे. अरे ते गावातच राहत नाही तर कामं करतात कुठून? कामं बिलकुल करत नाही. अध्यक्ष महोदय, खोट्या संघटना करून दबाव टाकतात. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, कोरोनाचे 2 वर्ष कुणाच्याच लक्षात नाही. अध्यक्ष महोदय, आपण सुद्धा इतकं काम केलं रस्त्यावर उतरून. अध्यक्ष महोदय, तुम्ही होतो, आम्ही होतो, आपण आपला मतदारसंघ पण लागू नये. आपण गावागावामध्ये इतके पेशंट त्या कोणी हात लावायला तयार नव्हतं, आपण तिथे उतरून काम केलं. शिक्षकांची गरज होती त्या गावामध्ये. कुठे ऑक्सिजन आहे का? कुणी बिमार पडलंय का? कुणाला डॉक्टरची गरज आहे का? या गोष्टी त्यांनी घरी बसून मोबाईलवर करायला पाहिजे होत्या. त्या गावातच राहायला पाहिजे होतं. पण अक्षरशः हे सगळे शहरात पळून गेले. अध्यक्ष महोदय, तो अध्यक्ष महोदय, तुम्ही माझी ही गोष्ट नोट करून घ्या. आम्ही तरीही त्या कोरोनाच्या कार्यकाळात त्याच गावात राहिलो, असे प्रमाणपत्र जोडले आणि 1,10,000 कोटी रुपयांचा पगार खोटा घेतला. अध्यक्ष महोदय यांनी खोटा घेतला. ते गावात नव्हते. अध्यक्छ महोदय, आणि जेव्हा ही गोष्ट सगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या लक्षात आली की मुलं ढका होत आहेत, 30% मुलं गावातले शिकत का नाही आहेत? हे सांगतात झेडपीच्या शाळा बंद करू नका, पटसंख्या कमी होते. मला सांगा, एका गावात 150 मुलं आहे का? 150 मुलं काही शाळेत शिकत नाही का? परंतु ते दुसरीकडे जातात शिकायला, दुसऱ्या शाळेत जातात, प्रायव्हेट शाळेत जातात. कोण जाऊ शकतं? ज्यांची बिचाऱ्यांची कॅपॅसिटी आहे ते फक्त जाऊ शकतात. आणि का जावं त्यांनी? का जावं त्यांनी? कारण त्यांनी याच्याकरता जाऊ नये की आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षकांना आम्ही किमान 80,000 ते 1.5 लाख रुपये पगार देतो. आणि प्रायव्हेट शाळेत जिथे हे मुलं जाऊ लागले, हे सगळं सोडून, का सोडून जाऊ लागले? क्वालिटी नाहीये, गुणवत्ता नाही म्हणून. जिथे ते जातात तिथे 15 ते 20,000 रुपये पण पगार नाहीये. आणि सगळ्यात मोठा पुरावा देतो अध्यक्ष महोदय तुम्हाला मी, शिक्षकांना काही येत नाही. 70% शिक्षक, त्यांना त्यांचा अभ्यासक्रम येत नाही. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा, या शिक्षकांची मुलं, स्वतःची मुलं दुसऱ्या शाळेत टाकतात. हे कोणत्या शाळेत टाकतात? ज्या शाळेतल्या मास्तरांना 15,000 रुपये पण पगार नाहीये. मला सांगा, हे कोणतं सायन्स आहे? आमच्याकडनं 80,000 रुपये घ्यायचे गोरगरिबांचे, आणि तुम्ही स्वतःचे मुलं 15 आणि 20,000 रुपयाच्या शिक्षकाच्या तिकीट टाकायचे. म्हणजे तुम्हाला बोलणारा कोणी राहिलं नाहीये. खोट्या संघटना करायच्या, खोट्या संघटनाच्या ताकदीवर बोलायचं. आणि दुर्दैवाने सांगतो, याच्यामध्ये आमच्या वरचे MLCचे 70 ते 80% आमदार याच्यामध्ये सामील आहेत. माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे, सगळी प्रोसिजर सुरू करून या MLC बंद करून टाकल्या पाहिजे. कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक? कशाला पाहिजे हे सगळे शिक्षक, मतदारसंघातले शिक्षक, आमदार? हे सगळेच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात. खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात. संघटना, पोलीस, मिलिटरी आणि शिक्षक यांना संप, मोर्चा, कोणतेही संघटना करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाहीये, आपण दिलेला नाहीये. तरी पण खोट्या संघटना करतात आणि संघटनाचे मोर्चे करतात. आणि दुर्दैवाने हे आमचे आमदार त्या संघटनेच्या मोर्चेला हजर राहून आमच्या पिढ्या बर्बाद होईल अशा कृत्याला साथ देतात. माझी विनंती या निमित्ताने, हे सगळे जे MLC आहेत ना, पदवीधर आणि शिक्षक, हे अबॉलिश केले पाहिजे. अगोदर काय होतं अध्यक्ष महोदय? आमच्या सगळ्या सभागृहाचा शिक्षणाचा रेट फक्त 6% होता. म्हणजे इथं जे शिकलेले आमदार असायचे ते फक्त 6% असायचे. म्हणून यांची गरज होती, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आमच्या राज्याला काही देतील, आमच्या देशाला काही देतील, असं होतं. आता गरज काय यांची? आता बचत गटातनं घ्या, कामगारातनं घ्या, अंगणवाडी सेविका या शिक्षकांपेक्षा इतकं चांगलं काम करते, त्या बिचारीला आपण 10,000 रुपये देत नाही. आणि हे काम करत नाही, 80,000 रुपये देतो. आणि सगळ्यात मोठा पुरावा, धक्कादायक तुम्हाला कळेल अध्यक्ष महोदय, मी नमूद करतो. जेव्हा केंद्राच्या आणि राज्याच्या लक्षात आलं, तर D.Ed. होतात ते लोक, आणि आपल्या पिढ्या बर्बाद का होऊ लागल्या. 30% गावातल्या मुलांचे लग्न होत नाही. त्या बिचाराला करण्याची फार त्याला उत्कंठ आहे, काहीतरी करावं, पण बेसिक एज्युकेशन बरोबर झालेलं नाहीये. मॅट्रिक झाला, BCom झाला, इंजिनियर झाला, पण इंटरव्ह्यू मध्ये फेल. कारण जो आपला 5 ते 17 वर्षाचं वय असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघा, आपल्याला जर समजा 1 महिन्यापूर्वीचं विचारलं तर आपल्याला आठवत नाही, पण लहानपणीचं सगळं आपल्याला 1-1 दिवसाचं आठवतं. निसर्ग सांगतो 5 ते 17 वर्षापर्यंत आपल्याला जे दिलं जाईल त्याच्यावर शालेय शिक्षण चांगलं झालं
तरच तो वरती बीकॉम मध्ये तो कामाला येऊन आणि राज्याच्या त्या स्वतःच्या कामाला येईल अध्यक्ष महोदय. पण हे जेव्हा राज्याच्या आणि केंद्राच्या लक्षात आलं तर केंद्राने निर्णय घेतला 2013 मध्ये, 2015 मध्ये परीक्षा झाली 15, जरी हे डीएड बीएड झाले तरी यांची टीईटी घ्या, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, ही घ्या, टेस्ट घ्या. अध्यक्ष महोदय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3.25 लाख जे डीएड बीएड ज्यांना आता आपण डायरेक्ट नोकरी देणार होतो, आतापर्यंत देत आलो, एक एक्झाम घेत होतो आपण डीएड बीएड ची, पण ती कशी डुप्लिकेट होती, कसे डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन यांनी केले होते, त्याचा मोठा पुरावा आता लक्षात आला. आता लक्षात आला कसं? 3.25 लाख डीएड बीएड जे शिक्षक होणार होते त्यांची टीटी घेतली. किती टक्के पास झाले असेल? किती टक्के पास झाले असेल अध्यक्ष महोदय तुमच्या हिशोबाने? नाही, फक्त 14,000 मुलं पास झाले. 14,000, फक्त 4% निकाल लागला. म्हणजे ही रद्दी आहे, शिकवण्याच्या लायकीची नाहीये ही. आणि याच्या वरती त्यांनी काय केलं माहितीये? आपण हे जे ब्लॅक लिस्टेड होते त्या पोर्टल वाल्याला ह्या परीक्षा घेण्याकरता दिलं. आपलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ आहे, त्या या परीक्षा घेतं, पण त्यांचं लॉग इन आणि पोर्टल हे आपण प्रायव्हेट मध्ये दिलं. यांनी काय केलं? त्यांच्या लक्षात आलं आपण फेल झालो. अध्यक्ष महोदय, हा ताबडतोब फ्रॅक्शन ऑफ सेकंडला निकाल तर आपल्या राज्याकडे येऊन गेला, महाराष्ट्र राज्य परिषदेकडे. पण ह्या बहादरांनी काय केलं? रात्रीच त्या लॉग इन वाल्याला पटवलं. एक डेरे नावाचे आपले आयुक्त होते, शिक्षण आयुक्त, त्याला सामील केलं आणि रातोरात ते डाउनलोड जे होते त्याच्या लॉग इन मध्ये सगळं बदलून पास करून घेतलं स्वतःला. ते सर्टिफिकेट डाउनलोड करून घेतले आणि पुन्हा जसं तसं करून राज्य शासनाला पाठवून दिलं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, यांचे व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे होतं. हजारो शिक्षकांनी युवोनी आणि सांगितलं होतं राज्यांनी, आयुक्तांनी यांना कळवलं होतं लेखी की आमचं व्हेरिफिकेशन दिल्याशिवाय यांना पदवी म्हणजे हे द्यायचं नाही, शिक्षक बनवायचं नाही, यांना नोकरी द्यायचं नाही, यांना कोणतीही सही द्यायची नाही. पण त्यांनी तसं केलं नाही, काही ऐकलं नाही आणि 25-25 लाख रुपये घेऊन अध्यक्ष महोदय यांना डायरेक्ट खोट्या पदव्या बहाल केल्या. इतकंच नाही, हे डुप्लिकेट सर्टिफिकेट छापले, सेम तशा सह्या केल्या, तसे हजारोच्या नोकऱ्या मिळवल्या. आणि काही महाभागांनी काय केलं अध्यक्ष महोदय माहितीये? 2013 पासून तर 19 पर्यंतची मुदत होती या एक्झाम देण्याची. यांनी अगोदर कायम विना अनुदानित होतं, आता विना अनुदानित केलं आपण. या आपल्या आमदारांच्या फोर्सवर इतर बदमाशी केलीच. त्यानंतर 2013च्या अगोदर टीटी द्यायची गरज नव्हती. त्यावेळेसच्या युवकांना धरलं आणि ज्या संस्था होत्या त्या शिक्षकांना हातात, त्या संस्था चालकांना हातात धरून आज 30 वर्षाचा मुलगा आहे. आणि त्यांनी काय केलं अध्यक्ष महोदय? काय केलं? त्यावेळेला मी तिथं शिक्षक म्हणून होतो असं दाखवून आतापर्यंतचा पगार लाटला आणि पुन्हा आत्ताची त्यांची परवानगी घेतली. अध्यक्ष महोदय, आत्ताच जस्ट एक प्रकरण जळगावचं 4च दिवस झाले, 20 कोटी 19 कोटी 20 लाख रुपये जुने शिक्षक आम्ही असे आहोत असे दाखवून आजपर्यंत तर लाटले आणि नोकऱ्या प्राप्त केल्या. अध्यक्ष महोदय, त्या युवकांच्या सहीने. आमचे चाणाक्ष शिक्षण मंत्री महोदय होते, त्यांच्या लक्षात आणून दिलं कुणी बाप, त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी लावली. 19 कोटी 20 लाख रुपये त्यांनी पुन्हा भरले आपल्या याला खात्याला. अध्यक्ष महोदय, मला सांगा, जर ही गोष्ट खरी आहे तर यांना का माफ करायचं? का बरं यांना जेलमध्ये टाकायचं नाही? हा राष्ट्रद्रोह नाहीये का? हा देशद्रोह नाहीये का अध्यक्ष महोदय? म्हणजे हजारो शिक्षक यांचं एकच करावं लागेल. मंत्री महोदय, माझी विनंती आपल्याला हात जोडून, जितके शिक्षक आज लागलेले आहेत, कोणत्याही साली लागो, त्यांच्या सगळ्यांची परीक्षा घ्या. 2013 नंतरच नाही, आज जर ते बरोबर असतील तर त्यांना परीक्षा द्यायला काय हरकत आहे? जर ते करेक्ट असतील तर पास होतील. बरं, पासिंगचा रेट काय होता अध्यक्ष महोदय? फक्त 60%, 60, आणि रिझर्वेशन करता 55, तरी ते पास झाले नाही. त्यांच्या हिमती इतक्या की मृत्यू पावलेल्या एज्युकेशन ऑफिसरच्या डुप्लिकेट सह्या मारून आणि त्या शिक्षकांच्या ह्यांनी केल्या. हा सगळा जो खटापट चालू आहे ना अध्यक्ष महोदय, हे कशा करता चालू आहे?
फक्त आणि फक्त या संस्था चालकांना यांना मोठं बनवायचं आहे. आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा बर्बाद करायच्या आहेत. आता परवाच्या दिवशी आंदोलन करत होते. काय आंदोलन करत होते? हे पटसंख्याचा नियम ठेवू नका. माननीय सर्वोच्च न्यायालयाला लक्षात आली एक बाब. काय लक्षात आली? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाच्या बाब एक लक्षात आली. 40 लाख आधार कार्ड जुळत नाही मुलांचे, बर का, जुळत नाही. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली, नवीन पटसंख्या तयार करा. हे लगेच हादरले, कारण एक प्रकरण आता झालं. 9वी पर्यंत 10 लाख मुलं शिकत होते शाळेत, आणि जेव्हा 10वीत गेलं, कारण की SSC बोर्ड आहे, तिथं तर सगळं कागदावर येतं, सगळं त्याला ऑनलाईन असतं, ते सगळं म्हणजे शो होतं. लागलीच 10 लाखाची संख्या मॅट्रिक मध्ये 10वीला 7 लाख झाली. 3 लाख मुलं कुठे झाले? गायब. 10,000 अतिरिक्त शिक्षक आमचे खोटे पगार घेत होते. आणि हे आता आंदोलन काय करतात? नाही नाही नाही, पटसंख्या वगैरे काही बघू नका, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, तुम्ही काय बघू नका, नवीन GR काढा. अरे कशाला घाबरलेत अध्यक्ष महोदय? अतिरिक्त शिक्षक जे अजिबात पगार घेतात, फक्त शिकवत नाही, त्यांना फक्त 10 मुलं, 20 शिक्षक, 20 मुलं, 5 शिक्षक, अशी सगळी, कारण कामच करायचं नाहीये. मग काम काय करतात? स्वतःला तर काही येत नाही. गावात जर आपण राहिलो, आपल्याला लोक जबाब विचारतील, आमच्या मुलाला काही येत नाही. हे काय करतात अध्यक्ष महोदय? तुम्ही बघून घ्या. कित्येक शिक्षक बँकेचे लोन एजंट आहेत, LIC एजंट आहेत, प्लॉटिंग करतात, सावकार्या करतात, जीपाच टॅक्स्या चालवतात अध्यक्ष महोदय दुसऱ्यांना देऊन. इतकंच नाही, नातेवाईकाच्या नावाने पुरावे माझ्याकडे बिअर बार ओपन केले त्यांनी. काहीतरी वाटलं पाहिजे मनाला. इतकंच नाही अध्यक्ष महोदय, स्वतः कॉन्ट्रॅक्टर बिल्डर, हे मी जितकं बोलतोय ना, हे यांना चालत नाही. कोणत्याही नोकरीच्या माणसाने या गोष्टी करू नये, त्याच गोष्टी ते करतात. आणि शाळेमध्ये 5 ते 10 हजार रुपयाचा मुलगा पाठवून देतात, आणि स्वतः 1.25 लाख रुपयाचे पगार मोफत घेतात. पैसा इतका वाढलाय, संघटनेची ताकद इतकी वाढवून ठेवली आहे. 5 लाख शिक्षक प्राथमिकचे, 2 लाख शिक्षक माध्यमिकचे, हे सगळे 7 लाख शिक्षक. आणि आमचे काही राजकारणी त्यांना घाबरतात, म्हणतात अरे नाही रे नाही, ते काय इतकं मोठं त्यांचं व्याप आहे, मग ते आपल्याला हरवतील, ते शिक्षक आपल्याला. आपला शिक्षकाच्या प्रती आपल्याला आदर असला पाहिजे. आदर नाहीये, भीती आहे आपल्या त्या शिक्षकांची, भीती आहे. हे काय करतील समाजामध्ये माहित नाही. भांडण लावतात एक दुसऱ्यामध्ये, राजकारण करतात, पतपेढ्यांचे राजकारण करतात अध्यक्ष महोदय. इतकंच नाही, आता तुम्ही जर बघितलं, मागच्या 5 वर्षामध्ये कित्येक अत्याचारांच्या, लहान मुलीवरच्या अत्याचारांच्या केसेस या शिक्षकांकडनं घडतात अध्यक्ष महोदय. हे लाजिरवाणं नाहीये का अध्यक्ष महोदय? आपण गुरु मानतोय त्यांना, आणि त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी घडू लागल्या आहेत. आपण त्यांना पोर्टल दिलेत, UTIS, सरळ, स्क्वॉश, टीचर्स पोर्टल, स्टुडंट्स पोर्टल, अजून पवित्र पोर्टल, सरळ पोर्टल, सगळ्या पोर्टलचा गैरफायदा घेतात अध्यक्ष महोदय. हे फक्त एक भरतात, आणि केंद्र प्रमुखांचे यांचे हप्ते ठरलेले आहेत. तुम्ही बघून घ्या. मंत्री महोदयांनी मला मागच्या 2 वर्षाचा रिपोर्ट आपल्या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात दाखवावा. किती केंद्र प्रमुखांनी त्या भेटी दिल्या, किती गावात त्यांनी मुक्काम केलं. अध्यक्ष महोदय, कायदा असा आहे, जर त्या प्राथमिक शिक्षकांनी, उच्च प्राथमिक शिक्षकांनी, माध्यमिकच्या शिक्षकांनी, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी शिकवता 8-10 हजार मुलं राहून गेले गावात काही, किंवा पूर्ण जिल्ह्यात 80, 100, 200 मुलं राहून गेले, तर त्यांनी ताबडतोब डेप्युटी डायरेक्टरला कळवायचंय. इव्हनच्या मार्फत डेप्युटी डायरेक्टरनी ताबडतोब त्या डायरेक्टर, आपल्याकडे 7 डायरेक्टर शिक्षणामध्ये अध्यक्ष महोदय, प्राथमिकचे डायरेक्टर, उच्च प्राथमिकचे माध्यमिकचे डायरेक्टर अध्यक्ष महोदय, बाल भारतीचे डायरेक्टर, ऍप्टिट्यूडचे डायरेक्टर अध्यक्ष महोदय. इतकंच नाही तर अल्पसंख्याक आणि प्रौढचे सुद्धा आपले डायरेक्टर आहेत. इतकी सगळी हायरार्की का दिली आपण? फक्त एकच खात्यामध्ये इतकी हायरार्की दिली आहे. जर 100-200 मुलं राहिले असतील, तर त्या डेप्युटी डायरेक्टरनी डायरेक्ट आयुक्तांनी येऊन त्यांची मीटिंग घ्यायची आहे, त्या मुलांना जमवायचंय, आणि त्यांना वेगळं प्रशिक्षण देऊन त्या प्रवाहात आणायचंय. आणि हा सगळ्यात मोठा धोका आणि सगळ्यात मोठं नुकसान आमच्या गोरगरिबांचं होत आहे. पैसावाला शिकू शकेल अध्यक्ष महोदय, पैसेवाले शिकू शकतात, पण दीन, दलित, गरीब, पारधी, आदिवासी
ह्यांनी कुठे जायचं? आमचे सेक्युरिटी, आमचे पोलीस मित्र, आमचे टॅक्सीवाले, आमच्या रिक्षावाले, या सगळ्यांच्या मुलांची आज इतकी दैना आहेत ते 30,000 रुपये पण वर्षाचे भरू शकत नाही. आणि ती जिम्मेदारी आम्ही घेतली आहे, आमच्या सरकारने घेतली आहे अध्यक्ष महोदय. त्यांना शिकवण्याची जिम्मेदारी घेतली आहे. पण संघटनेच्या जोरावर आणि राजकारण्यांच्या सगळ्या दबावामुळे आपण कुठे पुढे जाऊ शकत नाहीये. माझं फक्त एकच विनंती आहे, ह्या सगळ्या गोष्टीची टेस्ट तुमच्याकडे आहे. हे प्रूव्ह झालंय की हे शिक्षक शिकवत नाही, यांना काही येत नाही. आणि ज्यांना येतं त्यांचा ऍटिट्यूड बरोबर नाही अध्यक्ष महोदय, ते फक्त दबावात आणतात. मग तुम्ही यांच्यावर कारवाई करणार की नाही करणार? अध्यक्ष महोदय सुधारणा होत राहतील. अध्यक्ष महोदय मंत्री म्हणतील की बाबा, आता मंत्री महोदय सांगतील आपण असा सुधारणा करू वगैरे वगैरे. बिलकुल करा सुधारणा. आज तागायत जे दिलेलं होतं आणि आमच्या पिढ्या बर्बाद केल्या अध्यक्ष महोदय, बर्बाद ह्या लेवलवर केल्या की गावामध्ये लग्न होत नाही आमच्या मुलांचे. 35 वर्षांचे मुलं झालंय. मी अगोदरच सांगितलं, शिक्षण हाच मूलमंत्र होता. जर त्याचं बेसिक एज्युकेशन बरोबर झालं असतं तर ही गोष्ट आली नसती. लहान 7-8 वर्षाची मुलगी मुलगा, त्याचे खेळण्याचे बागडण्याचे दिवस अध्यक्ष महोदय, त्यांना पैशावाल्याच्या लहान बाळांना सांभाळावं लागतं अध्यक्ष महोदय. ही थोडी गोष्ट नाहीये, गावागावात अशी परिस्थिती आहे. शेतकरी मित्र आपल्या मुलाला शाळेत टाकायला जिल्हा परिषदेच्या तयारीच्या करता नाहीये. ती पहिला मोठा मुलगा शिकवला होता, तो बिचारा बर्बाद झाला, काही तो करू शकला नाही. दुसरा डायरेक्ट शेतमजूर दिसतोय गावागावामध्ये. आणि जर गावागावामध्ये शेतमजूर आणि इतक्या मोठ्या संख्येमध्ये बेरोजगारी असेल तर हे शिक्षण आणि आपला शिक्षणाचा कायदा केला कुठं? त्यांची जबाबदारी होती, त्या जितक्या डिग्र्या घेतील त्यांना कुठे ना कुठे नोकरी मिळेल. जगात माझ्या संस्कारक्षम, माझ्या भावनिक, माझ्या बौद्धिक, ज्यांनी चांगलं एज्युकेशन घेतलं, ज्यांनी बेसिक एज्युकेशन चांगलं घेतलं, त्यांना आज फॉरेन मध्ये सुद्धा आणि जगात पूर्ण वाव आहे, डिमांड आहे अध्यक्ष महोदय. आज किमान 36 लाख रुपये वर्षाचा पगार त्यांना भेटू शकतो. साधं बेसिक शालेय एज्युकेशन फक्त चांगलं पाहिजे, पण ते फक्त नसल्यामुळे या सगळ्या बाबी घडतायत अध्यक्ष महोदय. याच्या पुढे चालून काही महाभाग असे आहेत, त्यांना त्याच गावात राहायचंय, त्यांना बदली नकोय, त्यांना बदल्या नकोय अध्यक्ष महोदय. किंवा आपल्या मनाप्रमाणे बदली चालते. आपल्याकडे कायदे काय? जर कोणी दिव्यांग शिक्षक किंवा शिक्षिका असेल तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदली दिली जाईल. जर कोणी दिव्यांग असेल तर त्या एक तर बदली नाकारू शकतात. या पठ्ठ्यांनी काय केलं अध्यक्ष महोदय? डॉक्टरांना धरलं, 1.5 लाख रुपये दिले आणि खोटे दिव्यांगांचे सर्टिफिकेट दिले. बार्शी, वाशिम, अकोला, संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी प्रूव्ह केस झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या. खोटे दिव्यांगाचे प्रमाणपत्र. इथपर्यंत यांची मजल गेली. स्वतःचे मुलं मनोरुग्ण नसताना माझा मुलगा मुलगी मनोरुग्ण आहे असं दाखवलं, माझे आई वडील मनोरुग्ण आहे असं दाखवलं. इतकंच नाही तर आई वडील कुणाकुणाचे नसताना किंवा कुणाचे असूनही अध्यक्ष महोदय यांनी त्यांचे खोटे औषधाचे बिल, कारण की शिक्षकांना आपण सगळ्या सवलती दिल्यात, पगाराच्या व्यतिरिक्त आपण सवलती देतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून असे खोटे कागद त्यांनी तयार करून आई वडील बिमार नाहीये, स्वतः बिमार नाहीये, जिल्हा परिषद चक्रा मारतात पैसे करता, केंद्र प्रमुख, विस्तार प्रमुख, आणि यांची बैठक काय होती रात्री? काय रे, तू माझी बदली नाही केली, तुला तर मी पैसे दिले होते, तू माझ्या बदलीचा प्रस्ताव का नाही पाठवला, तू माझे इतके पैसे, तो केंद्र प्रमुख त्याला सांगतो माझा तू मागच्या 2 महिन्याचा हप्ताच दिला नाही. आणि अशा पद्धतीने यांनी सगळ्या शिक्षणाचा खेळ खंडोबा केला अध्यक्ष महोदय. बऱ्याच चांगल्या संस्था आहेत. पुण्यामध्ये एक सिस्कॉम नावाची संस्था आहे अध्यक्ष महोदय. शिक्षण मंत्री महोदयांना मी विनंती करेल की अधिवेशन झाल्यावर मी आपल्याकडे येईल. सिस्टम फॉर करेक्शन मुवमेंट आहे त्यांची, इतकी चांगली संस्था आहे. सन्मान्य पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. 70% त्यांची गोष्ट जी ते बोलले होते त्यांना त्यांनी पुढे सरकवलंय अध्यक्ष महोदय. चांगल्या दिल्या आहेत. या मी जसं सांगितलं, या सगळ्या शिक्षकांची, शिक्षक संघटनांची आणि काही आमच्या आमदार महोदयांची, सगळ्या संस्थांना मोठं करायचं नाही, गलेलट्ट करायचं आहे. आमच्या सरकारी शाळांना बर्बाद करायचे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून संस्था कशा? संस्था सुद्धा अशा पैसे आमचे घेतात आणि डोनेशन तिकडे घेतात अध्यक्ष महोदय. आरटी मध्ये 25% गरिबांची मुलं, दीन दलित यांची मुलं असली पाहिजे. आज तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची, इतकंच नाही शिक्षकांची स्वतःची मुलं त्या प्रायव्हेट शाळेत आरटी मध्ये यांनी टाकली अध्यक्ष महोदय. काहीतरी मनाला वाटली. पुरावे दिलेत मी संभाजीनगरच्या युवना या सगळ्या गोष्टीच्या अध्यक्ष महोदय. आणि संस्था ज्या आहेत आपल्या
ज्यांचा पगार आपण देतो, मायनॉरिटीच्या संस्था आहेत. या मायनॉरिटीच्या संस्था कशा आहेत अध्यक्ष महोदय माहिती आहे? मायनॉरिटीचा कायदा असा आहे, त्यांना कोणती शिक्षक भरतीचा काही हे नाहीये, अडचण नाहीये, ते त्यांच्या मनाने हे करू शकतात. त्यांना रिझर्वेशन नाहीये. म्हणजे संस्थेमध्ये SC ST सामाजिक रिझर्वेशन वेगळं आहे आणि ऍक्च्युअल घटनात्मक रिझर्वेशन वेगळं आहे. आणि यांना कोणतं रिझर्वेशन मायनॉरिटीचं नाहीये. पण मायनॉरिटीचा नियम काय आहे? किमान मायनॉरिटीचं असं आहे अध्यक्ष महोदय, एक आहे भाषिक, एक आहे धार्मिक. समजा भाषिक मध्ये तमिळनाडूचं कोणी असेल किंवा एखादं अध्यक्ष महोदय सुरुवातच केली अध्यक्ष महोदय. मी घड्याळाकडे बघत पण नाही अध्यक्ष महोदय अजिबात. आणि माझी ही गोष्ट जी मी बोलतोय ना अध्यक्ष महोदय, खरं सांगतो फार चुकलोय आपण 20 वर्षात. मी नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाहीये. मी तुम्हाला इतकी विनंती करू, इतक्या रात्री खरंच थांबलो नाही अध्यक्ष महोदय. खरंच बिड्या बरोबर लहान मुलांची तुम्ही हालत जाऊन बघा अध्यक्ष महोदय. गावागावामध्ये साहेब माइनॉरिटी पे तो आता मैं रणधीर बाबू, लेकिन सुनने जैसी बात है, छोटी लड़कियां जो है ना, मेरी खुद की लड़कियां मेरे को सामने आती, जब बेचारों के खेलने का टाइम है और उनको बर्तन उठा के भांडे मांजना पडते, भांडे घासावे लागतात, त्यांना विटकराचे टोपले उचावे लागतात, त्यांना वाळूचे ते बघा जाऊन गावागावात ट्रॅक्टरच्या खाली लहान मुली आपल्या आई बरोबर काम करतात अध्यक्ष महोदय. का करत नाही असं? खोटं बोलतोय अध्यक्ष महोदय मी? त्यांच्या आई भांडे माजतात. अरे आपण जेव्हा इतका पैसा दिला, आपण व्यवस्था तयार केल्या, या शिक्षकांना यांचं काम नाही का गावागावात जाऊन या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं? जर ते देऊ शकत नसतील तर त्याच्या पुढच्या व्यवस्था आम्ही केल्या. विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख ठेवले. सगळा पैसा आमचा ऐकायचा आणि तुम्ही लाटायचा पैसा, सगळे खोटे कागदपत्र बनवून लाटायचा. आणि मी तुम्हाला बोलायचं नाही, ज्या गोष्टी राईट आहे त्या शिक्षकांच्या बोलायच्या नाही अध्यक्ष महोदय. मायनॉरिटी मी तुम्हाला सांगत होतो, भाषिक आणि धार्मिक. समजा तमिळनाडू कर्नाटकचे जर असतील, त्यांची भाषा टिकावी, मराठी बरोबर त्यांनी त्यांच्या भाषेचं बघावं. धार्मिक मध्ये असं आहे अध्यक्ष महोदय, समजा ख्रिश्चन असेल, जैन असेल, मुस्लिम असेल, ज्या अल्पसंख्याकमध्ये येतात, पारसी असतील वगैरे वगैरे, त्या शाळेमध्ये किमान 50% मुलं त्या कॅटेगरीचे असले पाहिजे, अल्पसंख्याक. या बहादरांनी काय केलं अध्यक्ष महोदय, मुंबईच्या 40% शाळा मायनॉरिटीच्या परवानग्या घेतल्या, आमच्या अधिकाऱ्यांनी देऊन टाकल्या आणि त्यामध्ये 10% पण अल्पसंख्याक मुलं शिकत नाही, मायनॉरिटीचे शिकत नाही. रिझर्वेशन सगळं खाऊन घेतलंय. अध्यक्ष महोदय मला सांगा, जर त्यांना SC ST OBCचं आरक्षण लागू होतं, मायनॉरिटीचा मुद्दाम घेतला आणि कोट्यवधीचे डोनेशन घेण्याकरता त्यांनी असं केलं, यांच्यावर ऍड्रेस सुद्धा टाकायचे नाही. ज्या दीन दलित SC STच्या यांनी त्या कॅटेगरीच्या गोरगरिबांच्या रिझर्वेशन खाऊन घेतले, यांच्यावर अॅट्रॉसिटी टाकली पाहिजे. या मायनॉरिटीच्या चेक करा शिक्षण मंत्री महोदय, तुम्ही मुंबई मधले चेक करा. आज सकाळी सोमय्या कॉलेजचा विषय निघाला होता. हा एक मला वाटतं वरुण सरदेसाई साहेब सांगत होते की ह्या वर्षी तो धरला गेला, मागच्या 10 वर्ष चेक करा. मंत्री महोदयांनी बरोबर उत्तर दिलं नाही, राज्यमंत्री महोदयांनी. पण मी आज विनंती करतो, मुंबईच्या नाही राज्याच्या शाळा ही छोटी गोष्ट नाही. या गोरगरिबांकरता आपण सगळे आहोत. आपण 288 जण त्यांचं बघण्यासाठी इथं अध्यक्ष महोदय आलेलो आहोत. आणि म्हणून माझी विनंती आहे, मी जर बरोबर बोलत असेल, मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये जर ते सगळेच विद्यार्थी जर असतील तर मायनॉरिटीची परवानगी यांना दिली का? आम्ही का दिली यांना अध्यक्ष महोदय परवानगी? काही यांना परवानगी द्यायची. प्रवेश परीक्षेचा कायदा काय होता, सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर केलं. 1997 आणि 2003चा GR आहे, राज्य शासनाने काढला. आणि प्रवेश प्रक्रिया म्हणजे 11वी 12वीचे प्रवेश सुरू म्हणजे उच्च माध्यमिक मध्ये येतं. त्याच्यामध्ये त्यांची प्रवेश सुरू होण्याच्या 15 दिवस अगोदर त्यांचे सगळे रिझर्वेशन त्यांनी भरले पाहिजे, जितके असतील तितके. म्हणजे काही दिव्यांगाचे होते, काही खेळाडूचे होते. आता ते दिव्यांगाचं बंद झालंय सध्या, खेळाडूचं बंद झालंय सध्या. पण काही बाकीचे रिझर्वेशन, त्यांचा इन हाऊस कोटा होता 20%, मायनॉरिटीचा कोटा होता अध्यक्ष महोदय 5% मॅनेजमेंट कोटा होता. 5% मॅनेजमेंट कोटा त्यांना कुणालाही भरू द्या, काही म्हणणं नाही आमचं. पण बाकीचे 95% मंत्री महोदय याच शैक्षणिक वर्षापासून आपण राज्य सरकारने भरावे, ऑनलाईन भरावे. ऑनलाईन भरण्याचा कायदा असूनही ते कसं दाखवतात माहिती का अध्यक्ष महोदय, कागदावर भरतात आणि त्याला फीड करून टाकतात आणि म्हणतात ऑनलाईन झालंय. अरे ऑनलाईन म्हणजे जिवंत प्रवेश प्रक्रिया झाली पाहिजे. तसं न करता असं करतात. सिस्कॉम ही चांगली संस्था, त्यांनी लक्षात आणून दिली या बाबी.
आयुक्त महोदयांनी ऐकलं, सचिंद्र सिंग साहेबांनी त्यांनी काढलं पण चांगलं, पण खाली फिल्टर होऊन ते बरोबर इम्प्लिमेंट होत नाही. माझी विनंती आहे मंत्री महोदय की या सगळ्या प्रवेश प्रक्रिया सरकारने इन कॅमेरा कराव्या. का कराव्या? कारण की मेरिट वाल्यावर अन्याय होऊ लागला. जेव्हा ते अभ्यास करून वरती जाऊ लागले, आपल्या शालेय शिक्षणामध्ये सिस्टम काय झाली अध्यक्ष महोदय माहिती का? जे खरे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांना पगार देत नाही, त्यांना आत्महत्या कराव्या लागतात. आणि जे अजिबात काम करत नाही, गावामध्ये अक्षरशः गुंडाप्रमाणे ते वावरतात, गुंडांना हातात धरतात. आम्ही काही सर्वे केले, गावात घुसू दिलं नाही यांनी, 4-4 गुंडे लावून त्यांना बाहेर काढलं. ही प्रवृत्ती करणाऱ्यांना आपण दबावात येऊन हजारो कोटी रुपये बर्बाद करू लागले. अरे काय काय आमच्या जर पिढ्या बर्बाद होतात. माझं एकच विनंती आहे, मी जे बोलतोय ते जर करेक्ट असेल, ऍक्शन घ्या, ऍक्शन घ्या. 10 वर्षाचा प्लॅन तयार करा शिक्षण मंत्री महोदय, काही प्रॉब्लेम नाही. पण पहिल्या 6 महिन्यामध्ये ही जी कचरा पट्टी आहे, ज्यांना काही येत नाही त्यांची ताबडतोब परीक्षा घ्या आणि यांना बाजूला सारा. यांना आणि बाकीच्यांना परफॉर्मन्स बेस्ड सॅलरी द्या अध्यक्ष महोदय. 15,000 फिक्स करा आणि जसं परफॉर्मन्स आहे तशी सॅलरी द्या अध्यक्ष महोदय. आणि तुम्हाला जर जड जात असेल ना, तुम्हाला वाटतं की बघ ते कोर्टात जातील, सुप्रीम कोर्टात जातील किंवा काही आणखीन कोणी तुम्हाला करू देणार नाही, तर त्यांना पगार द्यावेच लागतील. माझं म्हणणं आहे त्यांना घरी बसून फुकट पगार दिलेला चालेल, पण आमच्या पिढ्यांना जर ते पुन्हा शिकवायला लागले तर आमच्या पिढ्या पुन्हा बर्बाद होतील. 10 वर्षानंतर सिव्हिल वॉर होतील. गावात मुलं अध्यक्ष महोदय बेरोजगारीने फिरतायत फक्त एज्युकेशनच्या अभावामुळे. त्यांना वाटतंय मला काहीतरी करावं म्हणून, पण इंटरव्ह्यू मध्ये फेल होत आहेत. त्यांना त्यांची आज तुम्ही जर बघितलं, माझ्या 4वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 8वीच्या मुलांना साधा गुन्हागार भागाकार येत नाहीये. थोडे थुडके नाही. रणधीर भाऊ सुनो, रणधीर भाऊ सांगतायत बेलवाजबा, पण मी थोडस बघितलं त्यांना. अध्यक्ष महोदय हा बघा, मंत्री महोदय पण मला सपोर्ट करू लागले. त्यांना नाही ना भाऊ, फक्त 20च मिनिटं झाले. 11 ठीक आहे अध्यक्ष महोदय. बघा, यस सर, यांनी 5वी 6वीच्या स्कॉलरशिप घ्यायच्या बरं का, स्टेट स्कॉलरशिप या, आणि 9वी 10वीच्या सेंट्रलच्या स्कॉलरशिप घ्यायच्या आहेत. सगळ्यांना स्कॉलरशिप मध्ये बसवलं पाहिजे. कोटा लिमिटेड आहे. अध्यक्ष महोदय बसवत नाही. त्यांना माहिती रिझल्ट खराब येतील आणि शिकवत नाही. जेव्हा परीक्षा येतात मग त्या 10वीच्या का असत नाही, आणि ह्या खुलेआम सामूहिक कॉपी करून आपला रिपोर्ट पाठवतात की आमचे मुलं सगळे हुशार आहे म्हणून. असले कॉपीनी जर तुम्ही मुलांना पास करायला लागले तर कुठे जाईल माझा राज्य आणि देश अध्यक्ष महोदय? कुठे जाईल माझं राज्य आणि देश? अध्यक्ष महोदय, दर हप्त्याला प्रत्येक शिक्षक आपलं कागद भरून काय देतो? मी गावात फिरलो, मी गुणवत्तेचं शिक्षण दिलं सर्व शिक्षक मुलांना. मी हे नाही सांगत की सर्व मुलं डॉक्टर CA नाही होतील. कुणामध्ये आर्ट जडलाय, कुणी ऍक्टर बनेल, कुणी अध्यक्ष महोदय चांगला आर्टिस्ट बनेल, कुणी चांगला ऑब्झर्वर बनेल, कुणी चांगला स्वीपर बनेल. आपण कुठं अटकलो माहिती का अध्यक्ष महोदय? 10, 15, 20 लाख कोटी रुपयाचे फक्त आपले बजेट आहे. हे सगळं जर चांगलं असलं असतं, आपण आपल्या काळ्या आपण तयार केल्या असत्या, आपल्या कार आपण तयार केल्या असत्या. आपलं SCERT आहे, NCERT आहे या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी, आणि आपले रिसर्च सेंटर या मुलांसाठी अध्यक्ष महोदय संशोधन झाले असते, बेसिक एज्युकेशन चांगलं झालं असतं, आमची इकॉनॉमी इतकी चांगली झाली असती. मी नुसतं कागदावर नाही बोलत, मी अभ्यासाने बोलतो अध्यक्ष महोदय. 40 लाख कोटी रुपयाचा आपला बजेट असला पाहिजे होता. आता आपण कशाला घाबरतोय? फक्त 40,000 कोटी रुपये आपण त्या बहिणींना दिले काय तर लगे आपण घाबरलो, आपण लगे कटछाट करायला लागलो. 40 लाख कोटींचा आपला बजेट असला पाहिजे होता. इतकी उन्नती या शिक्षणातून व्हायला पाहिजे होती. रणधीर भाऊ स्कॉलरशिप घेत नाहीये, स्कॉलरशिप घ्यायची हिंमत नाही करत ही लोक.
10वीच्या स्कॉलरशिप घ्यायची हिंमत करत नाही. SCERT आणि NCERT म्हणजे स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग सेंटर आणि NC म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटर. अध्यक्ष महोदय, अभी परसों के दिन परवाच्या दिवशी त्यांनी या शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचंय. तुम्हाला आतापर्यंत बरोबर येत आहे, पुढचं तुम्हाला प्रशिक्षण द्यायचंय, तुम्हाला आम्हाला अद्ययावत ठेवायचं आहे. याकरता आता प्रशिक्षण 24,000 शिक्षक सोलापूरला बोलावले होते. अध्यक्ष महोदय, किती आले? 6,000 फक्त. आणि ज्यांचे नाही आले त्यांना खोटे प्रमाणपत्र देऊ लागले सह्या करून. हे आले म्हणून, त्यांनी प्रशिक्षण घेतलं म्हणून 3 दिवसाचं 2 टप्प्यामध्ये 6 दिवसाचं प्रशिक्षण होतं. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, पण हे न येता ही खोटे कामं करतायत. आणि मग ही सवय कुठे लागली आहे? मग बीकॉम मध्ये तसंच इंजिनिअरिंगचे पेपर फुटतायत. इथपर्यंतच नाही, MPSCचे सुद्धा पेपर फुटायला लागलेले आहेत. अध्यक्ष महोदय, अरे का बरं बिहार एज्युकेशन मध्ये पुढे आपल्या 5वी पासून त्यांच्या ऍप्टिट्यूड टेस्ट आणि सगळ्या कॉम्पिटिशनच्या टेस्ट घेतल्या जातात IAS, IPS, IRSच्या बेसवर. अध्यक्ष महोदय, तुमचं स्वागत करतो शिक्षण मंत्री महोदय मी, की तुम्ही CBSE पॅटर्न लागू करताय. चांगली गोष्ट आहे. आमचा सगळा मराठी बाणा, आमचं मराठी सगळं साबित ठेवून CBSE जर तुम्ही नाही घेतली तर हे मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेणे. कारण हे जेव्हा जातात सुनील भाऊ पुढे जातात ना, तेव्हा हे आपलं खालचं जे SSC बोर्डाचं ते तितके कामाला येत नाही, हे पासच होत नाही आणि मग दुसऱ्या जण येऊन आपल्याकडे राज्य करतात. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती आहे, CBSE ICSE हा पॅटर्न असला पाहिजे. त्याचं प्रमाण तुम्ही ठरवा. मराठी साबित ठेवून हे सगळं तुम्ही केलंच पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि आज कितीही आपण बोललो अध्यक्ष महोदय, मला माहिती आहे या शिक्षक संघटना ज्या बेकायदेशीर आहेत, धमक्या देतात, खुनाच्या धमक्या देतात. कुणी थोडं गावात बोललं की त्यांच्यावर विनाकारांच्या विनयभंगाच्या, त्यांच्यावर खोट्या अॅट्रॉसिटीच्या, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याची हिंमत अध्यक्ष महोदय हे सगळे ठेवतात. आणि म्हणून माझी हंबल रिक्वेस्ट आहे मंत्री महोदयाला, तुम्ही काहीतरी आम्हाला असा स्पार्क वाटतोय आज, तुम्ही खरोखर सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तुम्ही तालमीत वाढलेले मंत्री महोदय आता. अध्यक्ष महोदय, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे, ऍक्शन घ्या. तुम्ही हा विचार करू नका की 1,00,000 आणि 2,00,000 शिक्षकावर कसं काय ऍक्शन घेऊ म्हणून. कागदावर जे प्रूव्ह झालेलं आहे, तुम्ही आम्ही सर्वजण या सभागृहात कशाला आलो? सुधारणा ठीक आहे, परंतु जे करत नाही त्यांच्यावर ऍक्शन अध्यक्ष महोदय सगळ्यात पहिले आपण घ्यायची. त्याकरता आपण सगळे इथं आहोत. अध्यक्ष महोदय, मी पोर्टलचं पण बोललो की पोर्टल हे अध्यक्ष महोदय तुम्ही एकच ठेवा. हे सगळे पोर्टल बंद करून एकच पोर्टल ठेवा. त्या एक पोर्टलमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला पण माहिती जाईल, राज्य सरकारला पण माहिती जाईल, स्टुडंटला पण जाईल, टीचरला पण जाईल. यांना इतकं ते काय करतात मग माहिती का मंत्री महोदय? याच्या नावाने ते सांगतात आम्हाला इतके काम आहेत. ती काही गोष्टी जर बरोबर असतील तर त्यांना तुम्ही केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरं अध्यक्ष महोदय, मी शेवटाकरता येताना इतकंच सांगेल की आत्ता जसं जळगावमध्ये 19 कोटी रुपये तुम्ही वसूल केले. माझा दावा आहे अध्यक्ष महोदय, तुम्हाला 5,000 कोटी रुपये वसूल करावे लागणार आहे अशा पद्धतीनं. कारण इतक्या खोट्या शिक्षकांनी 2013च्या अगोदरपासून आम्ही नोकरी करतो, काही 2013च्या नंतरचे सांगितलं त्यांनी, असे खोटे सर्टिफिकेट लावून हे शिकवण्याचं बोलतात. म्हणून मी साधं बोल नाही, FIR तर ठीक आहे, यांना आजीवन कारावास झाला पाहिजे. त्याचं कारण सांगतो अध्यक्ष महोदय. 4-5 प्रकारचे पाप आहे आपल्या या भारतामध्ये. अध्यक्ष महोदय, एक पाप आहे जाणते अजाणतेने आपण काहीतरी पाप होऊन जातं आपल्याकडे, त्याला माफी आहे, कारण की त्यांनी जाणून बुजून नाही केलं, अजाणतेपणानं झालं. काही पाप असे आहेत की मजबुरीने करावेच लागतात. मजबुरी माझी, मला तर करावेच लागेल. ठीक आहे, त्याची काही शिक्षा असेल ती मर्यादित आहे, जज साहेब बघतात आणि त्या मर्यादित शिक्षा देतात. एक काय असतात, तो गुंडाच आहे, त्यांनी 5 मर्डर केलेले आहेत, हाफ मर्डर केलेले आहेत, तो गुंडाच आहे, नावाने गुंडा आहे, तो करतो. त्याची सगळी सिच्युएशन बघून तो काही मानसिक बिमार आहे का, तो काही नशेखोर होता का, असं बघून थोडीफार हे त्याला होईल. पण साधूच्या आणि देवाच्या वेशामध्ये धारण करून जर गुंड प्रवृत्ती तुम्ही केली, त्याला माफी नाही आहे. अनंत काळापर्यंत कोणी विसरू शकत नाही. मला आठवतं, मी एका सिरियल मध्ये बघितला होता अध्यक्ष महोदय, त्यांनी सांगितलं पार्वतीजींनी शिवजींना विचारलं की रावणाने तर सीतेचं अपहरण केलं, तो तर राक्षस होता, मग त्याची पण सिच्युएशन बघून त्याला कुठेतरी माफीचं काही आहे का प्रावधान, त्याला केलं पाहिजे. शिवजींनी उत्तर दिलं की पार्वतीजी, एखाद्या वेळेला रावणाने रावण बनून जर तिचं अपहरण केलं असतं सीतेचं, तर एखाद्या वेळेला थोडाफार विचार त्याच्या सजा कमी करण्याचा झाला असता.
पण त्यांनी साधूचा वेश धारण केला होता. साधूचा वेश धारण करून तिने सीतेचं अपहरण केलंय. हे माफी लायक नाही, माफी लायक नाही. आणि गुरुजी आई वडिलांपेक्षा मोठं स्थान देणारे जर हे खोटे कागदपत्र बनवत असतील, गुंडागर्दी करत असतील, संघटनेचे दबाव आणत असतील, आम्हाला सगळ्या पिढ्या बर्बाद करायला मजबूर करत असतील, आणि त्यांना हे आमचे आमदार सगळे नाही 70 ते 80% आमदार, मी सगळे शिक्षक वाईट म्हणत नाही, 70 ते 80% शिक्षक हे जर देत असतील, यांना सोडायचंय का तुम्हाला? सोडा, आमचं काही म्हणणं नाही आहे, सोडा. मग तयार राहा, 10 वर्षानंतर आपल्या सिव्हिल वार होतील, दुसऱ्यांची गरज राहणार नाही. हे मुलं जेव्हा एखाद्या वेळेला उठतील ना, आज संध्याकाळीच मला 50,000 रुपये कमवायचे अशा अभिलेषेत मुलं वागायला लागले आहेत. कारण की त्यांना संस्कारमय शिक्षण नाही भेटलं. आपले आई वडील काय म्हणायचे? बेटा खोटे 5 रुपये पण घरात आणू नको. कोण सांगायचं? जिल्हा परिषद, मी जिल्हा परिषद शाळेत शिकलोय सर, आम्हाला अपडाऊन फिपडाऊन काही माहित नव्हतं. सगळ्या गावांमध्ये काही शिक्षक, 1-2 शिक्षक आमचे पाल टाकून राहायचे, आणि त्यावेळेला पगार फार नगण्य होता. आता तर त्यांना लाख आणि 1.5 लाख आणि 2 लाख आणि काही प्राध्यापक 3-3 लाखापर्यंत गेले. आणि कशाचे पेन्शन पाहिजे यांना सर? कशाचे पेन्शन पाहिजे? क्लास 1, सुपर क्लास 1, आमदार, खासदार, शिक्षक सगळे पेन्शन बंद झाले पाहिजे. काय करायचं आम्हाला? 3rd क्लास 4th क्लास जे आहेत त्यांना बिचारांना पेन्शन दिलं तर काही हरकत नाही आहे. हा पैसा वाया टाकू लागलो आपण सगळे. गोर गरिबी इतकी वाढलेली आहे. एकाकडे इंजिनियर झालेल्या मुलाला वेटरशिप करावी लागते, एकाकडे पदवीधर मुलाला 9,000 रुपयाने कोणी विचारत नाही. आणि जे ढेकळे, जे शिकू शकत नाही, जे कुणी समाजाला काही योगदान देऊ शकत नाही, अशांना आपण कोट्यावधी रुपयाची खैरात वाटू लागलो. अध्यक्ष महोदय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सिरियसली याच्यावर विचार झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जसं रावणाला मी तुम्हाला फरक सांगितला ना, या साधूच्या आणि गुरुजींच्या वेशामध्ये मी सगळ्यांना बोलत नाही. चांगले शिक्षक आहेत. आत्ताच मागच्या आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही पण आमच्या ह्याच्यात होता, त्यांचे पाय धुवून पिलो. जे शिक्षक चांगले होते ना, त्यांचं पाद्य पूजन करून आम्ही त्यांचं काय म्हणतात तीर्थ घेतलं. आम्ही त्यांचं चांगले शिक्षक आहेत, झेडपीचे चांगले आहेत. मला हे पण माहिती आहे माझ्या सरकारी शाळेमधलेच विद्यार्थी आणि मुलं संस्कारक्षम, भावनिक, बौद्धिक सगळी क्षमता घेऊन पुढे जाऊ शकतील. आमचे डवले साहेब होते, आता ते मला वाटतं नाशिकला विभागीय आयुक्त आहेत. त्यांनी नाशिकमध्ये एक जबरदस्त पुस्तिका तयार करून RT प्रमाणे कसं शिक्षकांनी वागावं, आणि त्यांनी इतकं चांगलं प्रावधान केलं होतं. डवले साहेबांनी एक चांगली क्रांती घडून आणली होती अध्यक्ष महोदय. परंतु या शिक्षकांची सवय काय? डवले साहेबांनी काम केलं, त्याच्यानंतर ते दुसरीकडे गेले, जिथे जातात ते चांगलंच काम करतात. या शिक्षकांची सवय कशी आहे? जे चांगले शिक्षक काम करतात, वारे गुरुजी चांगले काम करतात, किंवा हिवाळी शाळा चांगली काम करते, 1,000 पर्यंतचे जर पाडे एका मुलाला येत असतील, तुम्ही विचार करा, जिल्हा परिषद शिक्षक आहेत, हे सगळे शिक्षक त्यांच्यावर तुटून पडतात आणि काय म्हणतात? तुझ्यामुळे आम्हाला त्रास होतो. बोलायला काही वाटत नाही. गुरुजींनी काय केलं? समजा शिक्षकावर अन्याय होता असं धरून चलो आपण एक क्षणभर, त्यांनी शांतताने मांडावं, कोर्टात जावं, असे थिल्लरपणाने आंदोलन करावे, मोर्चे काढावे. शिक्षकांनी मिलिटरीवाल्यांचं कधी आंदोलन आपण बघितलं? पोलीसवाल्यांचं कधी आपण आंदोलन बघितलं? मिलिटरी नंतर सगळ्यात जास्त अपेक्षा आपल्याला देशाला शिक्षकाकडून होती. मला चांगलं वाटत नाही आज शिक्षकांच्या बाबतीमध्ये, गुरुजींच्या बाबतीत. मी पण जिल्हा परिषदेमध्ये शिकलेलो आहे, पण माझी मजबुरी आहे. मला लोकांनी जे निवडून दिलंय या ठिकाणी सर्वोच्च स्थानी 14 कोटीमधून फक्त 288 आहे. मी जर बोललो नाही तर मी पापी अध्यक्ष. मला कळत, म्हणजे मला कळत असून मी फक्त काहीतरी स्वार्थ ठेवू, माझ्या मतदानाचा स्वार्थ ठेवू, किंवा मी काही दबाव त्यांचा करू. माझ्या जीवनात मी काही ते सांगत बसत नाही अध्यक्ष मध्ये, कोणत्या लेवलवर ते माझ्या बरोबर गेले, काय काय त्यांनी माझ्या जीवनाशी खेळ केला, मी त्याच्यात जात नाही अध्यक्ष मध्ये. पण मला एकच म्हणायचं आहे, आम्ही ज्या करता इथं आलो, खुले आम आपल्याला दिसताना आपण जर सहन करत असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपण आणि आपणच. म्हणून शेवटच्या 2-4 सजेशन्स फक्त मंत्री महोदयांना, खरं म्हणजे मी सजेशन देण्याच्या लायकीचा नाहीये, परंतु तरी मला फक्त 2-4 बाबी आपल्याला ठेवायच्यात अध्यक्ष महोदय. की सगळ्यात पहिले आपण ह्या जितक्या संस्था आहेत ना, आपल्या जितक्या आपण प्रायव्हेट संस्था दिलेल्या आहेत, त्या सगळ्या शिक्षकांच्या सॅलऱ्या आपण त्या संस्थेमध्ये न देता डायरेक्ट त्यांच्या आपण दिल्या पाहिजे. कारण की ते त्याच दिवशी ते त्यानं जातं. पण ते काय करतात, त्या दिवशी तुम्ही बघितलं ना, समजा ज्या दिवशी यांचे चेक जमा होतात किंवा ऑनलाईन यांचे पैसे जमा झाले, त्या दिवशी ते संस्था चालक यांच्याकडनं हे घेऊन हप्ता घेऊन टाकतात अध्यक्ष महोदय. परीक्षा प्रवेश जो आहे आत्ताचा 11वी 12वीचा, मंत्री महोदय, आत्ताचा जो 11वी 12वीचा प्रवेश परीक्षा आहे,
त्याच्यामध्ये ऑनलाईन आणि गव्हर्नमेंट तर्फेच करा. तुम्हाला सांगतो मी, त्यांचे 5% मॅनेजमेंट कोट्यावर मला काही बोलायचं नाहीये. त्याच्यावर तुम्हाला जसं त्यांना सूट द्यायची आहे ती तुम्ही द्यायला पाहिजे, कारण की त्यांच्या प्रायव्हेटचं मग काही अर्थ राहणार नाही. परंतु ह्या बाबी चांगल्या कंपन्यामध्ये आपली ही मुलं असली पाहिजे. या शिक्षकांची एकदा परीक्षा घेतलीच पाहिजे. ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, आपली केंद्राची टेस्ट आहे, यांना प्रशिक्षण आहे, पण हे देत नाही. यांना कंपल्शन करावं. 84,000 शिक्षक मराठवाड्यातले होते अध्यक्ष महोदय. आमचे सुनील केंद्रेकर साहेबांनी परीक्षा लावली. माझा त्यांना फोर्स होता, लावली त्यांनी. 26,000 शिक्षकांनी नोंदणी केली, म्हणजे स्व नोंदणी होती ती. आणि आले किती? 8,000 आले. 8,000 फक्त. अरे समजा अभ्यासक्रम आवडला नाही, काही नाही, तर तुम्ही येऊन बोला ना, पण तुम्ही परीक्षा देणार नाही. शिक्षक जे त्यांना सुनील भाऊ शिकवायचंय त्याच्यात तुम्ही आहात की नाही बरोबर बघायचं ना. आणि दर 6 महिन्याला त्यांना आपल्याला आपल्या जगाशी अपडेट ठेवायचं आहे. नवीन त्यांना आपल्याला अध्यक्ष महोदय प्रवेश प्रक्रिया म्हणजे त्यांना शिक्षण देण्याकरताच आपल्याला त्यांना ठेवायचं आहे. म्हणून जास्त न बोलता, मला वाटतं बाकीच्यांना पण बोलण्याचं हे आहे, म्हणून मी जास्त न बोलता आपण जे GR काढू लागले अध्यक्ष महोदय आता CBSEचा, त्याच्यामध्ये थोडासाच विचार करा अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये मंत्री महोदय, आपण जो CBSEचा पॅटर्न करताय तर तो पुढे तो टिकेल म्हणजे नक्कीच तुम्ही करताय तर सगळ्यांना विचारात घेऊनच करत असाल. सिस्कॉम सिस्टम सारख्या बऱ्याच सिस्टम आपल्याकडे आहेत, ते तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करत असाल अध्यक्ष महोदय. पण तरीही उद्या वर्ष 2 वर्ष 3, कारण की अचानक आपण CBSE लावतोय, तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ह्या लावा जून पासूनच तुम्ही, पण त्याला कुठेही मराठीला धक्का न लागता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ते पास होतील, म्हणजे त्या कॉम्पिटिशन एक्झामला ते पात्र ठरतील. अशा परीक्षा अध्यक्ष महोदय त्यांच्याकडून आपण घ्यायचं आहे. आणि सगळे जितके यांचे दिवस आहेत कामातले बरं का, यांना आपल्या कायद्याप्रमाणे 365 दिवस मधून 300 दिवस काम घ्या ना यांच्याकडून. बाकीचे दिवस त्यांना झाडं लावायला पाठवा ना. शिक्षकांना काय फरक पडतो? यांच्याकडनं बाकीचे पण कामं घेतले पाहिजे. सामाजिक काम आहे, सामाजिक उपक्रम त्यांनी करावं, हे कंपल्शन आहे त्याच्यामध्ये. ते तर काही करतच नाही. मोफतचा 1.5 महिना ते घरी बसून असतात. आणि काय करतात अध्यक्ष महोदय? परीक्षा आली का संप, निकाल द्यायचा की संप. अरे काय लावलं? मस्ती का? मस्ती तुमची. आमच्या पिढ्या इकडे बर्बाद होणार. त्यांच्या परीक्षा घेण्याची वेळ, त्यांचे निकाल देण्याची वेळ, आणि तेव्हा तुम्ही संप बिलकुल करणार. आजपासून त्यांनी जर संप केला अध्यक्ष महोदय, इतक्या संप झाले कुठं रेकॉर्डवर नाही आहे. त्यांच्या कधी यांनी रजा सुद्धा हे केलेलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणून आज नंतर जर त्यांनी संप केला तर त्यांना सस्पेन्शन देऊन टर्मिनेशनची कारवाई सुरू करा. भयानक आहे. ज्या देशामध्ये, राज्यामध्ये ज्यांना आम्ही देवगुरु मानलं त्यांनी जर असं केलं, मी पुन्हा 5 वेळेला का सांगतोय, याचं गांभीर्य आपल्याला लक्षात यावं अध्यक्ष महोदय, म्हणून मी सांगतोय. आणि म्हणून RT प्रमाणे जे आपण भरती करतोय पूर्ण, ती सुद्धा आपण केली पाहिजे मंत्री महोदय. जे RTचे आपण 25% भरतो ना, हे सगळे त्यांना तुम्ही काय क्रायटेरिया लावायचं लावा, पण ते दीन दलित गरिबांची ऍडमिशन तिथे होत नाही अध्यक्ष महोदय. पैशावाल्यांचेच मुलं तिथे शिकतात, शिक्षकांचेच मुलं तिथे शिकतात, क्लास 1चे शिकतात. म्हणून त्या सुद्धा सगळ्या प्रवेश आपल्याकडनं झाल्या पाहिजे, गव्हर्नमेंटकडनं झाल्या पाहिजे. आणि अचानक आपण काय करतो, 1ली पासून 2री पासून तर देतोच, पण 6वी 7वी मध्ये दिल्यानंतर त्यांना त्याच्या मॅच होण्याकरताचा काही वाव त्या संस्थांना दिला पाहिजे. हे पण नक्की आहे, जेव्हा आपण त्यांना 17,000 रुपये प्रति मुलगा देऊ लागलो, त्यांचे पैसे देऊन टाकले पाहिजे आपण. आणि माझी शेवटची आणि महत्वाची विनंती आहे अध्यक्ष महोदय, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रचंड मोठा खर्च आपण केला पाहिजे अध्यक्ष महोदय. आपल्या GDPच्या 1% नुसता आपण त्याच्यावर खर्च नाही करत आहे, 4 ते 5% फक्त खर्च करतोय. पण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करा आपण अध्यक्ष महोदय. आपण शिक्षणाच्या ऐवजी शिक्षकांवर जास्त खर्च करतोय, त्याचं रिटर्न आपल्याला भेटत नाहीये. आणि जे शिक्षक त्यांना एक चान्स दिल्यावर चांगले असतील त्यांना तुम्ही ठेवा, बाकीच्या शिक्षकांना बाजूला काढा, नवीन मुलं भरा. ज्या नवीन मुलावर अन्याय होऊ लागला त्यांच्यावर तुम्ही म्हणजे काय म्हणतात, त्यांच्या परीक्षा घ्या. आणि मला असं वाटतं, काय माहिती तुम्हाला होईल का, जे डॉक्टर, इंजिनियर, CA वगैरे झालेले आहेत ना, 1 वर्षाचा कोर्स केला पाहिजे अध्यक्ष महोदय. DED, BEd आणि TET या धर्तीवर एक कोर्स करा, त्यांना तो कोर्स करू द्या. ताबडतोब चांगले मुलं आपल्याला भेटतील अध्यक्ष महोदय. त्यांच्यामध्ये चांगल्या क्षमता आहे काम करण्याच्या. हे काय करतात शिक्षक लोकांना सगळे, ते करतात आम्ही असं केलं तसं केलं. 2 ते 3% शिक्षक चांगलं काम करतात अध्यक्ष महोदय, पण दाखवतात काय,
दाखवतात काय आम्ही सगळे करू लागलो. अरे 90% तुम्ही करत नाही ना, 2-3% शिक्षक चांगलं काम करतात, तेच घडी घडी पुढे आणतात हे. आणि ते अपडाऊन करताना आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 15,000 लोक अध्यक्ष महोदय ज्यांना परवानगी नाही आहे. पेट्रोल डिझेल आमचं हे सबसिडीवर चालतं, विनाकारणचं पेट्रोल डिझेल खर्च करतात, संभाजीनगरला जातात, 4 तास यांचे दिवसभराचे अपडाऊन मध्ये टाकतात. यांची एनर्जी साबित राहिली पाहिजे, यांनी चांगलं शिकवण्याची क्षमता त्यांची असली पाहिजे. 2-2, 3-3 मैल तास जात नाही. आणि मला त्याचं पुढचं म्हणणं आहे, ज्या शिक्षक आमच्या भगिनी आहेत, त्यांचे मुलं बाळ आहेत, त्यांचे मुलं बाळ असल्यानंतर त्यांना तुम्ही घरी सकाळी जेव्हा निघतात तर तुम्ही 10-12 तासानंतर घरी येतात. त्या बाळाला तुम्ही भेटलं पाहिजे, त्याला बरोबर संगोपन त्याचं झालं पाहिजे. डिलिव्हरीच्या लिव्ह येतात त्यांना आपण 6 महिने देतो. कित्येक शिक्षक त्यांना त्यांच्या म्हणजे मिसेसच्या ज्या शिक्षिका नाही आहेत, डिलिव्हरी झालेली नाहीये, पण बाळ संगोपनाच्या नावाखाली खोट्या 90 दिवसाच्या रजा घेतात. बरेच प्रकरण आहेत अध्यक्ष महोदय. परंतु मी आज इथं थांबताना एकच विनंती शिक्षण मंत्री महोदयांना करतो, या सगळ्या बाबीपैकी एक चांगली मीटिंग ज्या संस्था आपल्या राज्यामध्ये काम करतात त्यांची आपण घेऊया. म्हणजे मीच काही फार त्याच्यामध्ये हे आहे असं नाही, परंतु बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला पुन्हा सांगायच्या आहेत. त्याला जवळपास 2.5-3 तास लागतील. आता इतकं बोलायला मलाही म्हणजे तुम्ही चान्स देऊ नाही लागले, बाकीच्यांना पण काही बोलायचं असेल. परंतु हे सगळं करताना आपण एक चांगली बैठक सातत्याने दर महिन्याला, दर 3 महिन्याला या बैठकी घेऊन आपण अपग्रेड करू. फक्त पुन्हा विनंती, जे केलेले नाही प्रूव्ह झालेले आहेत त्या सगळ्यावर तुम्ही कारवाई करावी, FIR करावी, यांना कोणती माफी देऊ नये. हे न्यायालयात जाताना आपले अधिकारी यांना आपली बाजूच सांगत नाही न्यायालयामध्ये, म्हणून हे वाचतात. आपल्या विरोधात जे निकाल जातात ना सगळे, आपले अधिकारी महोदय अजिबात देत नाही. यांनी फक्त एक आंदोलन केलं, काय आमचे पगार 8 दिवस लेट भेटतात. आपले तत्पर अधिकारी लगेच GR काढला. काय GR काढला? नाही, सेवा अधिनियम कायदा अशा प्रमाणे आपण यांना 8 दिवस लेट देऊ शकत नाही, त्यांना पगार ताबडतोब द्या. अरे 1 महिना ऍडव्हान्स द्या, आमचं काही म्हणणं नाही आहे. मग जो आमचा अधिनियम आहे राईट टू एज्युकेशनचा, आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे, ते कुठे गेले? त्यांनी गावात राहिलं पाहिजे, त्यांनी गावात जाऊन प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे, दीनदलित आदिवासींना, ते कुठे गेलं? हे करत नाही. म्हणून सगळ्यांना सारखा न्याय असला पाहिजे. त्यांना पगार 1 नाही, 2 नाही, 3 महिन्याचा ऍडव्हान्स देऊन टाकतात, काही आमच्या राज्याला फरक पडणार नाही. पण त्यांच्याकडनं शिक्षण हे आपण घेतलं पाहिजे. शालेय शिक्षण जर घेतलं तरच ते आयुष्यात मोठे होतील. इतकंच बोलतो. मला बोलण्याची संधी दिली. इतक्या रात्री मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपण आणि सगळेच माझे मित्र थांबले. मी तुमचे हे उपकार जीवनात विसरणार नाही. म्हणून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.